स्वप्न पाहणारे खूप असतात, पण त्यासाठी झटणारे मात्र इतिहास घडवतात. हेच ध्येय मनात ठेवून राहताच्या वैशालीताईंनी चालू केलेली आहे आपली सायजित अकॅडमी. धूप कापूर अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या वैशालीताईंना लग्नानंतर PSI बनायचं स्वप्न होतं, पण ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही, कारण की घरच्यांची परवानगी नव्हती. तरी इतक्यावर न थांबता त्यांनी चालू केली आपली सायजित अकॅडमी, जिथे त्या गरीब घरातील मुलांना तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना कमी पैशामध्ये शिक्षण देतात, ते पण देश सेवेचं. इथे तुमची ग्राउंड प्रॅक्टिस घेतली जाते, तशीच रिटर्न प्रॅक्टिस घेतली जाते. तिथे लायब्ररी सुद्धा आहे, कॅन्टीन सुद्धा आहे, घरासारखं वातावरण आहे. महाराष्ट्रातली अशी अकॅडमी चालवणाऱ्या पहिल्या महिला आहेत साईबाबा शिर्डी. त्यापासून अवघ्या 4 किलोमीटरवर राहता पिंपळसगाव म्हणून आहे, तिथे आपली छोटीशी अकॅडमी. ज्यांना कुणाला MPSC, UPSC, PSI, मिलिटरी, आर्मी, पोलीस, CISF, CRPF देश सेवेसाठी ज्यांना कुणाला इच्छा आहे की मला देश सेवा करायची, त्यांनी सरळ सायजित अकॅडमी जॉईन करा. त्या पंखांना बळ आम्ही देऊ. कोणत्याही परिस्थितीत त्यांना कसं घडवायचं हे आम्ही पूर्णपणे 100% आमची सगळी गॅरंटी राहिली. फक्त त्यांनी यावं, आमच्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यावं. स्वप्न पाहणारे खूप असतात, पण त्यासाठी झटणारे मात्र इतिहास घडवतात. हेच ध्येय मनात ठेवून राहताच्या वैशालीताईंनी चालू केलेली आहे आपली सायजित अकॅडमी. धूप कापूर अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या वैशालीताईंना लग्नानंतर PSI बनायचं स्वप्न होतं, पण ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही, कारण की घरच्यांची परवानगी नव्हती. तरी इतक्यावर न थांबता त्यांनी चालू केली आपली सायजित अकॅडमी, जिथे त्या गरीब घरातील मुलांना तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना कमी पैशामध्ये शिक्षण देतात, ते पण देश सेवेचं. इथे तुमची ग्राउंड प्रॅक्टिस घेतली जाते, तशीच रिटर्न प्रॅक्टिस घेतली जाते. तिथे लायब्ररी सुद्धा आहे, कॅन्टीन सुद्धा आहे, घरासारखं वातावरण आहे. महाराष्ट्रातली अशी अकॅडमी चालवणाऱ्या पहिल्या महिला आहेत त्या. चला भेटूया त्यांना. आपलं नाव? वैशाली सचिन. आणि आपण ही अकॅडमी कधी चालू केला आहात? आता 1 जानेवारी 2025ला इनॉग्रेशन झालंय. 2 जानेवारीपासून आपण बॅच सुरू केली. मॅडम, माझा पहिले ना अगरबत्ती धूप कापूरचा बिझनेस होता. पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. लग्नाच्या आधी 2 वर्ष मी प्रॅक्टिस केली होती PSI साठी, परंतु नाही सक्सेस झालं. लग्न झाल्यानंतर मी PSIची पोस्ट निघाली, पण मिस्टर आणि घरच्यांचा विरोध असल्यामुळे मला PSI होता नाही आलं. मग जिद्द होती, लहानपणापासून स्वप्न होतं. मग त्यावेळेस मी नाही झाली, म्हणून माझी इच्छा का मी बाकीच्या मुली घडवल, म्हणून एक मुलगी मी एकटी झाली असते. आता आनंद अजून द्विगुणित झाला की मी हजारो मुलंही PSI घडवल. वा वा, हे एक विचार तुमचे खूपच छान आहेत. आणि आपली ही अकॅडमी आहे कुठे? ते महाराष्ट्रात शिर्डी कोणी ओळखत असेल, साईबाबा शिर्डी. त्यापासून अवघ्या 4 किलोमीटरवर राहता पिंपळसगाव म्हणून आहे, तिथे आपली छोटीशी अकॅडमी आपण ओपन केलेली आहे. ओके, या अकॅडमीमध्ये काय काय आहे मॅम? गरीबातला गरीब मुलांचा विचार करून मॅडम अवघ्या कमी खर्चामध्ये सकाळी 5:30 ते 8:30चं शेड्यूल दिलेलं आहे. त्यात सकाळी ग्राउंड, फिजिकल, रिटर्नची सगळी तयारी केली जाते, रिटर्न पेपरची. आणि त्याच्यानंतर जेवण, नाश्ता, क्लासेस घेतले जातात. लायब्ररी आपण ठेवलेली आहे. मुलामुलींची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. ज्यांना कुणाला MPSC, UPSC, PSI, मिलिटरी, आर्मी, पोलीस, CISF, CRPF देश सेवेसाठी ज्यांना कुणाला इच्छा आहे की मला देश सेवा करायची, त्यांनी सरळ सायजित अकॅडमी जॉईन करा. त्या पंखांना बळ आम्ही देऊ. कोणत्याही परिस्थितीत त्यांना कसं घडवायचं हे आम्ही पूर्णपणे 100% आमची सगळी गॅरंटी राहिली. फक्त त्यांनी यावं, आमच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यावं, कारण त्यांचा सन्मान हा आमचा अभिमान आहे. कधीही त्यांचं वेलकम आहे आमच्या अकॅडमीमध्ये.